जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच टीईटी परीक्षा किंवा सीटेट परीक्षा संदर्भात महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या महत्त्वाची आपल्या या ठिकाणी टीईटी परीक्षा जी आहे तर ती टीईटी परीक्षा 2026 मध्ये सध्या बघा या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे परीक्षा जी आहे तर ती वर्षातून दोनदा घेण्यासंदर्भात जे नियोजन आहे तर ते नियोजन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचं टीईटी एक्झाम संदर्भात बघा माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून जे उमेदवार टीईटी परीक्षा सध्या बघा मागची या ठिकाणी उत्तीर्ण झाले नसेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा या ठिकाणी पुन्हा जी संधी आहे तर ती संधी सध्या आलेली आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक न्यूज आलेली आहे की टीईटी आता वर्षातून दोनदा होणार अशा पद्धतीने या ठिकाणी न्यूज आलेली आहे. तर वर्षातून आपल्याला माहिती आहे की टीईटी परीक्षा दोनदा घेण्याचं जे काही नियोजन आहे किंवा शासन निर्णय आहे तर तो सध्या बघा असल्यामुळे टीईटी परीक्षा आता या ठिकाणी दोनदा घेण्याचं जे काही नियोजन आहे तर ते सध्या बघा सुरू झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टीईटी दोनदा जर घेणार असेल तर 2026ची जी काही टीईटी आहे तर ती नेमकी कधी कंडक्ट होऊ शकते, तर इथं सांगितल्याप्रमाणे जून अखेर किंवा जुलैच्या दुसरी जी काही परीक्षा आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये टीईटी जी आहे तर ती टीईटी सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते. त्या अनुषंगाने इथं महत्त्वाचं या ठिकाणी पुणेचा जो काही या ठिकाणी न्यूज आहे त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं आहे की CBSEच्या वतीने होणाऱ्या सीटेट परीक्षेच्या धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याबाबत आला असून जून महिन्याच्या शेवटच्या किंवा मग या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा घेण्याचे या ठिकाणी बघा नियोजन सध्या आहे. म्हणजे आताची जी काही टीईटी परीक्षा झाली ती पहिली टीईटी परीक्षा, त्यानंतर आता लगेच जुलै किंवा ह्या ठिकाणी बघा दुसरा जो महिना देण्यात आला आहे ह्या ठिकाणी जे काही जून किंवा जुलै हे जे काही 2 महिने आहे ह्या 2 महिन्यामध्ये कोणत्याही क्षणी बघा या ठिकाणी परीक्षा जी आहे तर ती घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे सरांनी या ठिकाणी बघा पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये परत डॉक्टर बेडसे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टीईटी उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आले. आपल्याला माहिती आहे की जो काही सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आदेश देण्यात आला होता त्याच्यानुसार टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे जे काही शिक्षक ऑलरेडी जॉईन आहे तर त्या शिक्षकांना टीईटी परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सेवेत असलेल्या शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास टीईटी उत्तीर्ण असणे या ठिकाणी बघा बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिक्षकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी आता टीईटी वर्षातून दोनदा घेण्याची तयारी राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार या ठिकाणी जून किंवा जुलै महिन्यात महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी बघा जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा लगेच या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा या ठिकाणी होईल. ही परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक ठेवण्याचा या ठिकाणी बघा प्रयत्न असून चुका टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार करण्यात येणार आहे, असे डॉक्टर बेडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सध्या बघा सांगितलेलं आहे. म्हणजे महत्त्वाचा या ठिकाणी जो काही वेळ आहे तुमच्याजवळ तो म्हणजे जून आणि जुलै महिन्यापर्यंत सध्या बघा वेळ असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही ऑलरेडी जॉईन असलेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना या ठिकाणी संधी जी आहे तर ती संधी अधिक मिळावी त्या अनुषंगाने या ज्या काही टीईटी परीक्षा आहे तर ती टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा कंडक्ट करण्याच्या अनुषंगाने जी तयारी आहे तर ती तयारी सध्या सुरू झालेली आहे. तुमचा जर अभ्यास या ठिकाणी बघा सुरू असेल तर कंटिन्यू जो काही टीईटी परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा, जेणेकरून तुम्ही जर सध्या मागच्या टीईटी परीक्षेमध्ये 1 मार्काने 2 मार्काने 3 मार्काने 5 मार्काने जर तुम्ही या ठिकाणी राहून गेले असेल पात्र व्हायला, तर आता पुढची जी काही परीक्षा होणार आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच तुमचं त्या ठिकाणी बघा यश प्राप्त होईल आणि तुम्ही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार. म्हणून जो काही तुमचा कंटिन्यू अभ्यास सुरू होता तो सुरूच ठेवा, जेणेकरून ह्या ठिकाणी जी काही कंडक्ट होणारी परीक्षा आहे जुलै किंवा ह्या ठिकाणी जून महिन्यामध्ये तर त्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार. तर सध्या ही एक महत्त्वाची गुड न्यूज होती आणि ह्या संदर्भात जे काही पुढील अपडेट बघा लवकरच आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे, जेणेकरून टीईटी परीक्षा जी आहे तर ती वर्षातून आता दोनदा होणार. त्या अनुषंगाने पुढची जी काही पदभरती असेल तर ती पदभरती अर्थात या ठिकाणी जी काही पदभरती होण्यासाठी
टेट परीक्षा सध्या घेण्यात येते. तर टेट परीक्षेचं देखील त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी वर्षातून 2दा TET झाली तर टेट परीक्षा देखील त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून TET उत्तीर्ण होणे तेवढंच ह्या ठिकाणी बघा तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला जिल्हा परिषदची जी काही वेकेन्सी असते 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी, तर ह्या वेकेन्सीमध्ये नक्कीच जी काही संधी असेल तर ती संधी तुम्हाला मिळू शकते. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर ह्या संदर्भात काही तुमचे कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्या संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी चॅनलला भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.